भाजप कार्यकर्ते थेट मंत्री गिरीश महाजन यांच्याच अंगावर. आज माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर यतीन वाघ, माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे आणि त्यांचे समर्थक यांनी कडाडून विरोध केला. भाजप कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्याच कार्यकर्ते यांनी पांडे, खैरे आणि वाघ यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न होणार होता. जोपर्यंत मंत्री गिरीश महाजन हे भाजप कार्यालयात दाखल होत नाही तोपर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तात विरोध करणारे भाजप कार्यकर्ते आणि विनायक पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ हे एकमेकांसमोर थांबलेले होते. मात्र दुपारच्या दरम्यान गिरीश महाजन हे जेव्हा भाजप कार्यालयात दाखल झाले तेव्हा पक्षप्रवेशाला विरोध करणारे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आपला विरोध दर्शवत थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या अंगावर गेल्याचं दिसून आलं. समजूतदारीच्या भूमिकेत असलेले गिरीश महाजन यांचा देखील काही वेळाने पारा चढला होता. संतापलेल्या गिरीश महाजन यांनी बोट दाखवत कदाचित दम भरला असे रूप मंत्री गिरीश महाजन यांचे दिसून आले होते. त्यानंतर मंत्री महाजन यांना कार्यालयाच्या आत नेण्यात आले. यावेळी आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप आदी प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे आता आज झालेल्या भाजप कार्यालयातील गोंधळाची सर्व राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. येत्या काळात अंगावर आलेल्यांना मंत्री गिरीश महाजन राजकीय खेळीत अडकवितात की माफ करतात हे पाहणे महत्त्वाचे असेल. नाही होते ना, इच्छुक होत्या अनेक तिघजण इच्छुक होते, स्पर्धा होती, पण चालायचं. निवडणुका म्हटल्या का या स्पर्धा होतात असत्या, म्हणून या सगळ्या गोष्टी भाजपमध्ये शब्द मिळाला आहे तिकिटाचा. हो देतील, म्हणून आता चाललोय आम्ही सगळे, म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करतोय. शाहू महाराज आहे, मी आहे, यतीन वाघ आहे, संजय चव्हाण, चौघे आम्ही प्रवेश करतो. भाऊ आपण म्हटलं संकेत आकाश आठवण झाली नाही, खरोखर दुःख होत आहे ना. मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली. खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं. पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन, आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं, सगळं न्यू जनरेशन येत आहे. मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था, ह्या पंचवार्षिकला तीच अवस्था. मग करायचं काय तिथे? मग आम्ही म्हातारे झाल्यावर हे करायचं. म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला का कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं. कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे, तुम्हालाही माहिती, मला म्हणजे सामाजिक काम असेल, विकासाची कामं असेल, याला खूप प्राधान्य देतो मी. आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकेल. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय. तुम्ही असं म्हणाला की तुमच्या मुलाच्या तिकिटासाठी नाही, राजीनामा नाही दिला. राजीनामा पाठवून देणार मी. आता हे प्रवेश झाला का सगळे राजीनामा पाठवून देणार. तुमच्यासह किती तुमचे समर्थक पदाधिकारी आता भाजपमध्ये प्रवेश करतात? माझी मिसेस माझी नगरसेविका आहे. माझा मुलगा काय पदावर आहे? सहसचिव आहे महाराष्ट्राचा. उपमहानगर प्रमुख संदेश फुले, अजून शाखा प्रमुख आहे आमचे, काही विभाग प्रमुख आहे. हा, माझी शिक्षण उपसभापती आहे. आम्ही असे अनेक कार्यकर्ते, असं पदाधिकारी सगळे प्रवेश करतोय आज. हो, इतक्या वर्षांपासून आपण आता म्हणाला की 43 वर्षापासून शिवसेनेमध्ये कोणावर आहे? नाही, माझी अजिबात ठाकरेंवर नाही. माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करणार नाही. काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला. कशा पद्धतीने केलं, नंतर त्याचं रूपांतर कशात झालं हे तुम्ही बघितलेलं आहे. हाणामारीच झालं. आता त्या गोष्टी आपण नाही करू शकत. काय म्हणून परत जर ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं. म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे. आपल्याला ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं असं आपला आरोप आहे. नाही, नाकारलं नाही. तर मग माझ्या सुनबाईला तिकीट हे केलं होतं. तर त्याप्रमाणे माझी सुनबाई कामाला लागली होती. संपूर्ण तिचा प्रभाग फिरून झाला होता.
आणि तिकीट नाकारण्याचा काही विषय नाही. फक्त मुलाऐवजी सुनेला हे केलं होतं. पांड्यांच्या घरात किती उमेदवारी देणार असं काही ठरलंय का? इकडे सिडको किंवा इतर कुठे इथे? नाही, होते ना, इच्छुक होत्या, अनेक 3 जण इच्छुक होते, स्पर्धा होती. पण चालायचं, निवडणुका म्हटल्या का या स्पर्धा होतच असत्या. म्हणून या सगळ्या गोष्टी भाजपमध्ये शब्द मिळाला आहे तिकिटाचा? हो देतील तिकीट. म्हणून आता चाललोय आम्ही सगळे, म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करतोय. कोण? शाहू महाराज आहे, मी आहे, यतीन वाघ आहे, संजय स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.